डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अंगामध्ये स्फूर्ती येणं. खरंच भीमरायासारखा पुढारी कधीच कोणीच होऊ शकत नाही. माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावाणी, सांगा पुढारी होईल का. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल ह्या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या चॅनलची टॅगलाईनच आहे, तुम्ही आम्हाला फरमाईश सांगायची आणि आम्ही त्याच्यावरती रिॲक्शन रिव्ह्यू करणार. तर मित्रांनो, माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं होतं की टीव्ही शोचे लाईव्ह सॉंग्स आहेत ते तू बघ आणि त्याच्यावरती रिॲक्शन दे. गाणं आहे मित्रांनो माझ्या भीमरायावाणी कोण पुढारी होईल का, माझं फेवरेट सॉन्ग आहे ते सुद्धा. पहिलं गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर रिॲक्शन रिव्ह्यू आणि आपण त्याच्यावरती बोलूया. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करतो. त्याआधी नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर मित्रांनो, मिलिंदजी शिंदे यांनी हे गायलेलं सॉन्ग आहे. तर मित्रांनो, चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाईट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. नाईस. कंपोजिशन पहिल्यापासूनच सुंदर आहे. जे काय वाद्य वाजतंय आणि जे काय कंपोजिशन आहे ते पहिल्यापासूनच सुंदर. नाईस नाईस. ऐकू आपण पुढे. क्या बात है. क्या बात है. हा निर्मळ धारा. सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावाणी, सांगा पुढारी होईल का. क्या बात है. याचं जे कंपोजिशन आहे आणि जे काय वाद्यांचा जो रिदम आहे ते काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे सगळे वाद्य त्यात वापरले आहेत, पण प्रत्येकाचं काम हे अप्रतिम आहे. आणि म्युझिक जे काय केलं आहे ते एकदम अप्रतिम आहे. म्हणजे एकदम फुल बोलतात ना, धिंगाणा एकदम मस्तच आणि जबरदस्त, एकदम जबरदस्त. चला तर बघू आपण पुढे, ऐकूया गाणं. नाईस. हा एकदम ते पीस जे वाजतायत ना पियानोवरती, क्या बात है. ये बात. सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावाणी, सांगा पुढारी होईल का. क्या बात है. टंग 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 टंग. ये बात. जे काय मागे पीस वाजतोय ना, त्याने जे गाणं जे काय खुलून दिसतंय किंवा खुलून येतंय ते एकदम काय वेगळंच आहे. खूप छान. म्हणजे ते त्या आपल्याला त्या गाण्याशी जोडून ठेवतंय, एक वेगळाच माहोल तयार करतंय. बघू आपण पुढे. देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई. क्या बात है. अशी भीमाची करणी तिला जगात मोलच नाही. अशीच गोधन दिन दलितांची, अशीच गोधन दिन दलितांची ओझी वाहिल
भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? ज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा. क्या बात है, क्या बात है. सुज्ञानाचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस करा. जन्मा येईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या आहा. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खरंच मस्त आणि सुंदर गाणं आहे. गाण्याचे जे लिरिक्स आहेत, माझ्या भीमराया वाणी कोण पुढारी होईल का? सत्य सत्य घटना आणि बोलतात ना खऱ्या ओळी आहेत त्या. बाबासाहेबांसारखा कधीच कोणीच पुढारी होऊ शकत नाहीत. बाबासाहेबच एक असे पुढारी होते, त्यांच्यासारखं नाही होऊ शकत कोण, खरंच नाही होऊ शकत. बाबासाहेब म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की अंगामध्ये स्फूर्ती येणं, हीच ह्या शब्दाचं एक म्हणजे या नावाची जी खरी ताकद आहे बाबासाहेब आंबेडकर, हे म्हणजे आपल्या अंगात स्फूर्ती येणं. खरंच भीमरायासारखा पुढारी कधीच कोणीच होऊ शकत नाही. गाण्यामधून जे काही मांडलं आहे मिलिंदजींनी, हे गाणं आता कोणी राईट केलं आहे, कोणी लिहिलं आहे त्याच्याबद्दल मला नाही आयडिया. मिलिंदजी शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे, जे सिंगर आहेत. अप्रतिम गाणं आहे, खूप छान आहे. लाईव्ह सॉन्ग आहे हे गाणं. लाईव्हमध्ये मी बाहेर पण ऑर्केस्ट्राला ऐकलेलं आहे भीमगीतांमध्ये, तेव्हा पण खूप मस्त आणि खूप मजा येते. खरंच 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 अप्रतिम गाणं आहे, खूप छान सादरीकरण. आणि दुसरी गोष्ट, जे काय वाद्य आहेत त्यांना पुन्हा एकदा सॅल्यूट. आणि खरंच जबरदस्त निलेश परब, त्यांची ढोलकी अफलातून आहे. जे पियानोवरती पीस वाजवत होते, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण खूप छान खूप छान खूप छान मस्त. आणि कंपोजिशन पण खूप चांगलं आहे गाण्याचं, जे ओरिजिनल कंपोजिशन आहे तेच. अजून काय बोलावं गाण्याबद्दल. अशीच सगळी गाणी आहेत मित्रांनो जी महाराष्ट्राला वेड लावतात. आणि ह्याच गाण्यांमुळे महाराष्ट्र एक बोलतात ना, या गाण्यानेच अख्खा महाराष्ट्र गाजवला असं बोलता येईल. खरंच म्हणजे महाराष्ट्रातली माती, महाराष्ट्रातली जी लोककला आहे ती मित्रांनो खरी लोककला ही आहे. हे लोकसंगीत आहे. जो लोकसंगीताची मजा आहे, लोकसंगीताचा जो बाज आहे तो मित्रांनो हा आहे. म्हणून मी नेहमी बोलतच असतो की लोकसंगीत इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती गाजलं पाहिजे, मराठी वाजलंच पाहिजे. तर मित्रांनो बघा, मला कमेंट करून सांगा तुम्हाला या गाण्यातला कुठला सेक्शन सगळ्यात जास्त आवडला, कुठल्या ओळी जास्त आवडल्या, आणि अजून मी कुठल्या गाण्यावरती रिॲक्शन रिव्ह्यू केलं पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो चला, मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो.